नमस्कार मंडळी, मी नेहास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण रव्याचे खूप साध्या सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणासहित हे लाडू पाहणार आहोत। अगदी तोंडात टाकताच विरघळतात। पाक करायचीही झंझट नाही आणि काहीच नाही। खूप साध्या सोप्या पद्धतीने सहज जमतील असे हे लाडू आहेत। बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेले आहेत। चला तर मंडळी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। 2 वाट्या रवा घेतलाय। इथे जाड बारीक तुम्ही कोणताही घेऊ शकतात, आपल्याला असंही मिक्सर मधून काढायचाच आहे तो। 1 वाटी साखर घेतली आहे आणि थोडीशी वेलची अशी सोलून याच्यातच टाकून घेतलेली आहे। अर्धी वाटी तूप घेतलेले आहे। एका साईडला कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये हे जी अर्धी वाटी तूप घेतले त्याच्यातलं अर्ध तूप टाकायचंय। तूप गरम झालं की रवा टाकून घ्यायचा आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हा रवा 10 ते 15 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे। रवा भाजून होतोय तोपर्यंत आपण ही साखर दळून घ्यायची मिक्सरमध्ये। इथं बऱ्यापैकी रवा भाजून झाला की जे उरलेलं तूप आहे ते पण टाकून घ्यायचंय। मिक्स करून घ्यायचं। रवा छान असा खमंग भाजून झालेला आहे, पण आता लगेच आपल्याला पिठी साखर टाकायची नाही, कारण गरम गरम याच्यामध्ये जर पिठी साखर टाकली तर ती विरघळेल। त्याच्यामुळे हा रवा आता थोडासा गार करून घ्यायचा आहे 5 ते 10 मिनिटांसाठी। रवा इथं गार झालाय, म्हणजे खूप जास्त गार पण नाही झालेला आहे, नॉर्मली असा कोमट आहे। आता आपण इथं ही पिठी साखर जी केलेली होती ती टाकून घ्यायची। आता हे जे मिश्रण आहे हे दाबून द्यायचंय। असं दाबून झालं की याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अर्धा तासासाठी हे असंच ठेवायचंय। बरोबर इथे हे मिश्रण अर्धा तास झालेलं आहे, चांगलं सेट पण झालेलं आहे, बघू शकतात। आता जिथे आपण साखर दळून घेतलेली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यातच घेऊन पल्स मोड वरती थोडं थोडं फिरून घ्यायचं। इथे मिश्रण पल्स मोड वरती 1-2 वेळा असं फिरून घेतलेलं आहे। एका भांड्यात काढून घ्यायचं। याच पद्धतीने आता सगळं मिश्रण आपण दळून घ्यायचंय। पाहू शकता हे मिश्रण मस्त पल्स मोड वरती फिरून घेतलेलं आहे। आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचे। खूप सुंदर आणि तोंडात टाकताच विरघळणारे लाडू तयार होतात। अप्रतिम होतात हे लाडू। रव्याचे लाडू पाकातले करायचे म्हटलं तर खूप अवघड वाटतं। कधी कधी पाकच चांगला होत नाही, कधी कधी पाकच जास्त होतं, असं खूप सारे प्रॉब्लेम येतात। तर हे झटपट रेसिपी आहे आणि खूप साधी सोपी आहे, लवकर ही प्रोसेस होते। बघू शकतात। आता पटापट लाडू करून घ्यायचे। पटापट हे लाडू करून घ्यायचे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं ड्रायफ्रूट लावू शकता। बघू शकता याच पद्धतीने आता आपण सगळे लाडू बनवून घ्यायचे। इथे बघू शकतात बरोबर 2 वाटी रव्याचे आपले हे 12 लाडू तयार झालेले आहेत, ते पण मीडियम साईजचे। खूप सुंदर लाडू बनवून तयार होतात, झटपट होतात, कुठलीही झंझट न करता हे लाडू खरंच खूप अप्रतिम होतात। एक लाडू मी तुम्हाला तोडूनही दाखवते। बघू शकतात किती सुंदर असे लाडू झालेले। तर मंडळी तुम्ही पण या पद्धतीने नक्की लाडू करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।